रावसचं कालवण कसं करायचं आहे त्याची रेसिपी आपण पाहिलीच आहे। तर आज रावस कशी फ्राय करायची, यामध्ये मी कोणते मसाले वापरलेले आहेत आज ते आपण बघणार आहोत। हाय फ्रेंड्स, कल्पनाच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सने नक्की सांगा। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे तुम्ही बघितलं साफ केलेली रावस मी तुम्हाला दाखवलेली आहे। रावस कशी साफ करायची याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी आय बटनवरती दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। आणि रावसचं कालवण कसं करायचं त्याची सुद्धा लिंक मी आय बटनवरती दिलेली आहे। इथे तुम्ही बघितलं रावस मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि आपल्याला यामध्ये लिंबू टाकायचा आहे आणि त्यानंतर हळद आणि मीठ टाकायचं आहे। इथे मी एक एक मसाले टाकून रावसला मॅरिनेट करून घेतलेले आहेत। तर जे काय मसाले मी घेतलेले आहेत ते तुम्ही सगळे एकत्र करून त्यानंतर रावसला लावून घेतले तरी चालेल, पण इथे मी एक एक कसे लावलेत ते तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा लिंबू टाकला, त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकून छानपैकी सगळीकडून आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे। त्यानंतर इथे तुम्ही बघताय काश्मीरी लाल मिरची गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती अर्धा तास आणि त्यामध्ये थोडंसं मी लसूण पण वापरलेलं आहे वाटताना, त्याचा मी अर्धा चमचा घेतलेला आहे। त्यानंतर मी 1 चमचा आगरी मसाला घेतलेला आहे, तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे। आणि पहिल्यांदा आपण हळद टाकलेली आहे, कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि त्यानंतर आगरी मसाला घेतलेला आहे। ते सगळे मसाले एकत्र करून रावसला लावून घ्यायचे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट ही 1 चमचा घेतलेली आहे, ती सुद्धा मी रावसला लावून घेतलेली आहे। तर मीठ चवीनुसारच टाकायचं आहे, कारण इथे थोडेसेच पीस मी घेतलेले आहेत आणि जे मोठे मोठे पीस रावसचे होते तेच मी फक्त फ्राय करण्यासाठी घेतले आहेत। जो तोंडाचा भाग आहे आणि छोटे भाग जे रावस माशाचं होते तर त्याचा मी रस्सा बनवलेला आहे। तर त्यानंतर इथे 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पण सगळीकडे लावलेलं आहे। हे सगळे मसाले पूर्णपैकी छान मॅरिनेट होण्यासाठी इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि तेल घेऊन तुम्ही बघू शकता तेलामध्ये सगळे मसाले मिक्स करून छानपैकी कोट केलेला आहे रावसला मसाले। आणि हे आपल्याला अर्धा तासासाठी किंवा 15 मिनिटासाठी तुम्ही मॅरिनेट केलेलं साईडला ठेवू शकता आणि याला आपल्याला काहीही कोटिंग करायची नाही वरती, जसं आपण ठेवलं त्या पद्धतीनेच 15 मिनिटानंतर आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता 15 मिनिटं झालेले आहेत। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तळण्यासाठी। तर इथे एक एक पीस मी आता तेलामध्ये टाकणार आहे आणि जी रावस आहे किंवा दुसरी कोणती पण मच्छी असू दे तर त्याला तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आहे, 2 ते 3 मिनिटांमध्ये मच्छी एका साईडने फ्राय होते। तर तुम्ही बघितलं आपण जे काश्मीरी लाल मिरची वापरलेली होती तर त्याने कलर खूप छान आलेला आहे। 3 मिनिट झालेले आहे आणि रावस पण छान फ्राय झालेला आहे एका साईडने। तर इथे मी आता पलटी करून घेते आणि दुसऱ्या साईडने 2.5 ते 3 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। गॅस मी मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही रावस फ्राय करून घ्यायची आहे। तर बघू शकता दुसऱ्या साईडने पण छानपैकी ही रावस फ्राय झालेली आहे। तर आपली सगळी मच्छी फ्राय करून झालेली आहे। तर एका साईडला मी करते, त्याचं जे तेल आहे ते एक्स्ट्रा ते साईडला निघून जाईल आणि किचन पेपरवरती काढून आपल्याला हे प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे। रावस तर आपली फ्राय झालेली आहे, हे तुम्ही चपाती किंवा डाळ भात किंवा नुसती खाल्ली तरी खूप छान लागेल। यावर भाकरी पण तांदळाची, बाजरीची, ज्वारीची कोणती पण असू दे छान लागते खूप खायला। नक्की रेसिपी ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स नक्की सांगा। थँक्यू।